छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला. पूर्वार्धात सुभाषनगर संघाच्या रवी शिंदे यानं 10व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 36व्या मिनिटाला आर्यन पांढरे यानं गोल करून संघाची आघाडी 2-0 अशी केली. सामन्याच्या 39व्या मिनिटाला संयुक्त जुना बुधवारपेठ संघाच्या रविराज भोसले यानं मैदानी गोल करून सुभाषनगर संघाची आघाडी 1 गोलनं कमी केली. त्यापाठोपाठ तेजस जाधव यानं पूर्वार्धातील 40 मिनिटांचा निर्धारित वेळ संपल्यानंतर मिळालेल्या जादा वेळेत गोल नोंदवून मध्यंतरापर्यंत हा सामना 2-2 असा बरोबरीत आणला. उत्तरार्धातही संयुक्त जुना बुधवारपेठकडून वेगवान चढाया झाल्या. तेजस जाधव यानं मैदानी गोल करून बुधवारपेठ संघाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 80व्या मिनिटाला बुधवारपेठच्या रिंकू शेठ यानं सुभाषनगरची बचावफळी भेदत संघाला 4था गोल मिळवून दिला. निर्धारित वेळ संपल्यानंतर जादा वेळेत पुन्हा रिंकू शेठनं संघासाठी 5वा आणि वैयक्तिक दुसरा मैदानी गोल मारून संयुक्त जुना बुधवारपेठ संघाला 5-2 गोलनी विजय मिळवून दिला. सकाळच्या सामन्यात पीटीएम अ संघानं झुंजार क्लबवर 3-0 गोलनी एकतर्फी विजय मिळवला. झुंजारच्या थमजेन सिंग यानं गैरवर्तन केल्यानं पंचांनी रेड कार्ड दिल्यानं त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. उद्या शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ यांच्यातील सामना सकाळी 8 वाजता तर उत्तरेश्वर तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सायंकाळी 4 वाजता सामना खेळवला जाणार आहे.